स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज दुपारी एक इलेक्ट्रिक गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली। या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुदैव ठरले आहे। प्राप्त माहितीनुसार न्यायालयाच्या आवारात उभी असलेली इलेक्ट्रिक गाडी अचानक पेट घेतल्याने शेजारी उभी असलेली आणखी एक गाडीही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। या आगीत संबंधित गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, वकील आणि न्यायालयातील कर्मचारी घटनास्थळी धावले। दरम्यान फायर अलार्म वाजल्याने उपस्थितांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। यावेळी आग विझवण्यासाठी न्यायालयात उपलब्ध असलेले फायर एक्सटिंग्विशर सिलेंडर वापरण्यात आले। मात्र यातील काही सिलेंडर व्यवस्थित कार्यरत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। अंदाजे 8 ते 10 सिलेंडर वापरात आणले असता त्यापैकी केवळ 3च योग्य प्रकारे काम करत होते, तर काही सिलेंडरमधून अपेक्षित गॅसऐवजी पाणी बाहेर येत असल्याचे दिसून आले। या प्रकारामुळे अग्निसुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। घटनेच्या वेळी न्यायालयीन कामासाठी उपस्थित असलेले नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। न्यायालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी न्यायाधीश, वकील तसेच न्यायासाठी येणारे सर्वसामान्य नागरिक यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे। मात्र फायर सेफ्टीसाठी लावलेली यंत्रणाच निकामी असेल तर ही बाब चिंताजनक आहे, असे ते म्हणाले। त्यांनी पुढे सांगितले की काही सिलेंडरवर 21 मार्च 2026 अशी तारीख नमूद असूनही ते व्यवस्थित कार्यरत नसल्याचे दिसून आले। या पार्श्वभूमीवर न्यायालयातील फायर सेफ्टी यंत्रणेचे नियमित ऑडिट होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। संबंधित यंत्रणेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच वर्षातून किमान 2 ते 3 वेळा फायर ऑडिट करणे बंधनकारक करावे, अशी मागणीही सतीश साखळकर यांनी केली आहे। दरम्यान आजच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा प्रकारच्या गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे।